आता या पद्धतीच्या स्पर्धा भारतभर होऊ लागलेल्या आहेत. याच्यामध्ये ॲव्हरेजचा 5 पैशाचा विषय नाहीये. म्हणजेच इथे पार्सलिटी नाही आहे. 70-70 फॉर्मॅटने ही स्पर्धा केली जाते आणि खरोखर चांगला उल्लेख केला. आज दोन्ही संघानं जर पाहिलं तर एक एक सामना जिंकलाय सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये. आणि अगदी इंडिया कप सुद्धा याच फॉर्मॅटने होते. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 6 षटकांची महत्त्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहू शकता अफजल 11 महाड संघ, अफजलभाई मेमन यांची टीम आहे. बोर्ली पंचतन श्रीवर्धन तालुक्यातील बोर्ली पंचतन गावचे उद्योजक त्यांचा असणारा संघ आहे. दुसऱ्या बाजूला MUCC ओरिसाच्या संबलपूरचे उद्योजक रिकेन मोहंती साहेब आणि मिस ओरिसा अंजू अन्वी मॅम यांच्या मालकीची टीम आहे. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने विशाल पहिली ओव्हर घेऊन दाखल होत आहेत. पहिला बॉल अमित पाठीमागे जातोय. यष्टीरक्षकांच्या डोक्यावरून सुरुवात झाली आहे. 4 धावांनी चौकार. प्रयत्न परंतु टायमिंग फारसं जुळलं नव्हतं अमित कोरी यांचं. परंतु बॅटच्या अगदी इनर एजला लागून बॉल चाललं विकेट किपरच्या मागे. इथे चौकार वसूल केला अमित कोरीनं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इकडे झाला परंतु इकडे कमबॅक केलंय. गेल्या काही वर्षात या खेळाडूच्या नावाची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळाली आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये विशेष परफॉर्मन्स या विशाल कनोजे यांचा राहिला आहे. परंतु समोर अमित कोरी यांच्यासारखा चुनावटीचा शैलीदार बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी सज्ज होत आहे. धर्मवीर चषक यावेळेला फटका काही काळ हवेत राहिला परंतु पाठीमागे अडवला जातोय. एक धाव तिकडेही मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. महत्त्वाची मॅच आहे. जो इकडे जिंकेल तो उद्या खेळायला येणार आहे. जो पराभूत होईल त्याला एक संधी देखील असणार आहे. अमित कोरी आणि उस्मान अन्सारी 5 धावा धावफलकावर एकंदरीत आहेत. अगदी दर्जेदार क्रिकेट, ज्या क्रिकेटची सगळ्यांनाच भुरळ पडलेली असते. इकडलं लाईव्ह कव्हरेज म्हणा, इकडली अंपायरिंग म्हणा, इकडचं अगदी आमच्या समालोचकांची टीम असेल, आयोजन नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैदान लाजबाब. मैदान, या मैदानावर क्रिकेट खेळण्याचा एक वेगळाच आनंद आहे. आणि या स्पर्धेच्या ट्रॉफी उमेश सर ज्या फक्त तुम्हाला इकडेच मिळणार आहेत. पुन्हा एकदा विशाल उडवलाय बॉल. बॉलची हवाई यात्रा. वाह, उस्मानने दाखवलं बॉलला आसमान. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर 6. पल झाला त्यानंतर मात्र बॉलची रीच लाईन होती ती अगदी पोचवली अमितनं आणि उस्माननं. आणि ते काय फटका केलाय. मिड विकेटला अगदी क्लिअर केलाय. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड होती 11 रन. जस्ट मोठा स्ट्रोक खेळलाय. आणखीन एक मोठा स्ट्रोक परंतु या वेळेला फिल्डर येत आहेत तिकडे. साहिल सावंत होते, त्यांनी पकडली एक चांगली कॅच. उस्मान दुसऱ्या बॉलवर लगेच आउट होत आहेत. केलाय. या अगोदरच्या बॉलवरती षटका ठोकला त्यानंतर विशालनं आपले इरादे स्पष्ट केले आणि ते पलटवार करत उस्मानला मात्र आता रस्ता दाखवला घरचा. पहिला धक्का देतोय टीम बॅटिंग करत असताना अफजल 11 महाड या टीमला. टीमची धावसंख्या 5 बॉलचा खेळ संपला 11 रन. सर पहिली ओव्हर दोन्ही बाजूला चालली आहे. म्हणजे काही मोठे स्ट्रोक आले खरे परंतु विकेट सुद्धा आली आहे. मागील मॅचचा हिरो, मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच रोहित सावंत सांताक्रूज मैदानात दाखल झालेत अमित कोरी यांच्या साथीला. धर्मवीर चषकाची एक वेगळीच मजा आहे आणि उद्या पाय ठेवायला सुद्धा जागा नसणार आहे. प्रेक्षकांनो सकाळी लवकर या आणि आपापली जागा पकडा कारण शेवटचा दिवस आहे आणि सुट्टीचाही दिवस आहे. त्यामुळे उद्या मजा येणार आहे इकडे आणि आजही दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई आहे. ज्या रोहित सावंतने पहिल्या मॅचमध्ये सगळ्यांना प्रभावित केलं ते चालेत बॅटिंगसाठी अफजल 11 या टीमसाठी.
ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला, थोडासा वेगात होता, जाईल याची रक्षकाच्या दिशेने. पहिली ओव्हर संपली, धावसंख्या झाली आहे 11. विकेट 11 धावा. काय म्हणाल? हो, चांगली सुरुवात. मग मी म्हणेन फिल्डिंग करणारी टीम म्हणजे ओडिशा टीमची, कारण 11 जरी धावा आल्या तरी मात्र एक महत्त्वाची विकेट ती उस्मानची आलेली आहे, याचा उल्लेख व्हायला पाहिजे. कारण विशाल कनोजियानं जे सुरुवातीचे पहिले बॉल अगदी ओव्हरपिच टाकले होते तिथे रन आल्या, परंतु त्यानंतर मात्र विशाल कनोजियानं पलटवार केला आणि उस्मानची विकेट काढली. म्हणजे पॉवर प्ले जास्त फोडू दिला नाही आहे विशाल कनोजियानं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला 11-1. 11 धावांवर एक फकीरा येतात बॉलिंगसाठी. फकीरा फ्रॉम फिल्टरपाडा पवई बॉलिंगसाठी दाखल होत आहेत अमित कोरी यांच्या विरुद्ध. रिवर्सचा प्रयत्न झालाय, बॉल निघाला सीमारेषा दिशेने आणि बॉलला सीमारेषा दाखवली अमित यांनी. अल्टी पल्टी स्ट्रोक खेळलाय. 4. परंतु पहा अमित कोहलीचा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक अगदी उलटा पलटा. आणि क्रिकेटचे अत्याधुनिक सर फटके आलेत. कधी लॅप मारतोय, कधी हेलिकॉप्टर मारतोय, कधी रिव्हर्स मारतोय आणि असे बरेच फटके आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा याला सुरुवात झालेली आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल निघालाय पाठीमागे. बॅटची कडा घेतली गेली खरी, परंतु रिझल्टला महत्व आहे आणि रिझल्ट हाच आहे की 4-4-4 चौकार. चांगली बॅटिंग करतोय अमित. 15 धावा झाल्यात. धावा कशा येऊ द्या सर, बॅटला कडा लागल्यानंतर धावा येऊ द्या, कशा येऊ द्या, परंतु धावा याला महत्व आहे. धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होईल या मॅच मध्ये. अगदी बरोबर. 19 धावा धावफलकावर अमित. हो हो हो, सफल झाले. कुठेतरी बऱ्याचदा ही गोष्ट पाहायला मिळते सर, ज्यावेळेला व्हाईट बॉल तर घोषित केलाय पंचांनी, बॅटर सफल झाल्यानंतर यॉर्क करण्याचा प्रयत्न होतो आणि त्या प्रयत्नात काही व्हाईट बॉल सुद्धा येतात. हो, असे बरेच गोलंदाज असतात ज्यावेळेस फलंदाजाच्या लास्ट मुवमेंट वरती मात्र बॉल रिलीज करतात आणि असं केलं होतं या गोलंदाज, परंतु दिशा भरकटली. ओहो, रिवर्स आणि तो सुद्धा खूप लांबवर मारलाय अमित कोरी यांच्या बॅट मधून. या बॉलवर 6 धावा कोरल्या. सिक्सर. कॉर्डिनेशन काय चांगलं होतं अमितचं. आणि असे फटके जर मारायला गेलो तरी जोखीम असते मित्रांनो. या फटक्याला जर असं म्हणतात ना, लागला तर आबाद नाहीतर बरबाद, परंतु इथे काय हँड आय कॉर्डिनेशन अमितचं होतं. टायमिंग बेमिसाल आणि पॉईंटच्या वरून रिवर्स फटका मारणं सोपं नाही आहे, हे अमितने केलंय. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 26 धावा. जब्यात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा अमित कोरी समोर. हो, चांगल्या पद्धतीने अडवलाय, कारण ज्या पद्धतीची फिल्डिंग प्लेसमेंट होती कदाचित गोलंदाजाच्या मागे गेला असता तर चौकारच झाला असता, परंतु अडवलाय फकीरा यांनी. कमबॅक केलंय. अमित कोरी चांगली बॅटिंग करतात. नॉर्मली जर पाहिलं तर शैलीदार बॅटिंग पाहायला मिळते, परंतु आज मैदान पाहून आपल्या बॅटिंगची शैली सुद्धा थोडीशी बदलली आहे. रिव्हर्स ऍड केलाय आणि हा रिव्हर्स सुद्धा खूप प्रभावी ते मारतायत. आज 26 वर धावसंख्या आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स, पुन्हा एकदा तेज, पुन्हा एकदा बॉल. सीमा रेषा पार. षटकार. अमित कोहली प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडलेला आहे. कधी फटके मारतोय बॉलर द ओव्हर द हेड, कधी रिव्हर्सचे फटके. आणि रिव्हर्सचे फटके जर समोर मारतो ना, अगदी सीमारेषेच्या बाहेरच जातात. हा फटका जर पाहिला
तर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 32 धावा. 32 धावा. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. काय बॅटिंग करतायत अमित कोरी या नावाची चर्चा आहे. 8 बॉलमध्ये 25 वर खेळतायत हे चुनाभट्टीचे खेळाडू अमित कोरी. यावेळेला पाहिलं फिल्डिंग आता इकडे रिव्हर्स लावलाय तर मिड ऑनच्या डोक्यावरून मारलाय. याला अगदी प्लॅनिंगने खेळलं जाणार आहे क्रिकेट आणि प्लॅनिंगने केलेली बॅटिंग पाहायला मिळते. अगदी बरोबर आहे. क्रिकेटचा अभ्यास केला यानं अमित कोरीनं. रिव्हर्स साठी मात्र आणला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि तिथे मात्र आता मिडॉन त्याला माहिती आतमध्ये आहे आणि मिडॉनच्या डोक्यावरून मारलाय. याला म्हटलं जातं अगदी तंत्रशुद्ध फलंदाज. अमित कोरीच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या 36. 2 षटकांचा खेळ संपला. 36 रन. 2 ओव्हरमध्ये 36. डीजे मास्टर मात्र चांगलेच रंगात आलेत. खूप चांगली चांगली गाणी वाजवत आहेत आणि त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत. अमित कोरेने स्वतःच्या हातात घेतली आणि खूप चांगली बॅटिंग. स्टार्ट तर चांगला दिलाय. 36 धावा म्हणजे या मागील ओव्हरमध्ये तब्बल 25 रन आल्या आणि आता या जोडीला रोखायचं तर कसं रोखायचं यासाठी टीम मॅनेजमेंट घेऊन आलेत. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच घाटकोपरचे खेळाडू आहेत. घाटकोपरच्या पारशीवाडी चिराग नगर आझाद नगर परिसरातील असणारे खेळाडू आहेत. गोलंदाजीसाठी जतन ठक्कर येत आहेत. माणिकलाल ग्राउंडवरचा क्रिकेटने मात्र हा सितारा पुढे आणला. आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील कारण समोर देखील सांताक्रूजचे एक जबरदस्त बॅटर आहेत रोहित आणि जोडीला अमित कोरी. पहिला बॉल चांगल्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होता. समोर खेळलाय ढकललाय. 1 रन तिकडे मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. क्रिकेटचा खेळ आहे आणि या क्रिकेटच्या खेळाची मजा काही औरच आहे. आपल्याला अक्षरशः वेळ लावलाय. उन्हाळा असू देत हिवाळा असू देत किंवा पावसाळा क्रिकेट आपण पाहतो. दिवस असो किंवा रात्र क्रिकेट आपण पाहतो आणि खेळतो सुद्धा. आणि त्याचबरोबरीने टेनिस असू दे की रबर असू देत किंवा लेदर आपण खेळतो सुद्धा. असं हे क्रिकेट आज घेऊन आलंय नवी मुंबईमध्ये धर्मवीर चषकात. रिव्हर्सचा प्रयत्न परंतु बॉल वाईडही आहे आणि पाठीमागे 4 धावांसाठी देखील जाईल पंजा. धावा इकडे येत आहेत. धावा महत्त्वाच्या आहेत आणि कुठेतरी ही बाब अफजल 11 या टीमच्या पथ्यावर पडताना पाहायला मिळते. चांगली कामगिरी राहिली आहे परंतु गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल कारण हे तेच गोलंदाज मागील मॅच कमी धावसंख्येमध्ये वाचवणारे होते. परंतु यावेळेला आव्हान वेगळं आहे थोडंसं. जतन ठक्कर. वाह आणखीन एक क्लासिकल अंदाजात यावेळेला पुन्हा क्लासकडे आले. नाव तेच आहे अमित कोरी. 4. क्रिकेटचा अगदी कॉपी बुक स्ट्रोक अमित कोरी अगदी प्रेक्षकांना तर तल्लीन करतोय. मंत्रमुग्ध करतोय. मैदानाच्या चहूबाजूला अगदी फटाक्यांची आतषबाजी आता अमित कोरी करायला लागलेला आहे. टीमच्या 46 आणि अमित कोरी यांच्या 10 बॉलमध्ये 33. ओव्हर तिसरी सुरू आहे. लोअर फुल टॉस समोर ढकलण्याचा प्रयत्न. पाहिले इकडे धोका होऊ शकतो त्यामुळे सुरुवातीला तर नाही म्हटले. ओव्हर थ्रो झालाय त्याच्यामुळे 1 रन घेतली आहे. दुसरीचाही प्रयत्न. नशिबात धावा लिहिल्या होत्या आणि त्या आल्या सुद्धा आणि त्या अमित कोरी यांच्या नावावर लगावल्या गेल्या सुद्धा. हे इकडे पाहायला मिळत आहे. धावसंख्या 48 झाली आहे म्हणजे इकडे मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल चालली आहे. म्हणजे हा फ्लो जर राहिला नो डाऊट गोलंदाज कमबॅक करतील परंतु हा फ्लो राहिला तर उमेश सर धावसंख्या 100 सुद्धा होऊ शकते ना. का नाही होणार. हो अगदी बरोबर आहे. अगदी दबाव आता वाढलाय कारण अमित कोरी मारतोय एका बाजूला रोहित सावंत त्याला संयमन स्ट्राईक देतोय. हे मस्त क्रिकेट सुरू आहे आणि आता मात्र ओडिशा या टीमवरती हलकासा दबाव सुद्धा वाढलाय. MUCC कमबॅक करावं लागेल.
चांगला बॉल, त्याला कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. तिकडे विश्वनाथ आलेत. धावसंख्या 1 पुढे जाते. 1 धावसंख्या पुढे जाते, ती 49 वर. तिसरी ओव्हर सुरू असताना पंचांचं या ठिकाणी 2 चेंडू बाकी आहेत. पाहूया 49 धावा धावफलकावर जतन यांचा कमबॅक करण्याचा प्रयत्न होतोय खरा. अवंतरच्या स्वरूपातील काही धावा आल्या खऱ्या, परंतु त्यानंतर सुद्धा जतन यांचा प्रयत्न आहे मॅच मध्ये आपल्या टीमला आणण्याचा. स्ट्रोक खेळला मिड विकेटच्या दिशेने. बॅट आता थोडीशी फिरली, परंतु एक धाव तिकडे मिळेल. साहिल पुन्हा एकदा आलेत बॉलवर अतिशय चपळाईने. 50 धावा पूर्ण होत आहेत. तिसरी ओव्हर सुरू आहे. अफजल 11 महाड टीम 50 धावा पूर्ण होत आहेत. उमेश सर, हो, चांगली सुरुवात अफजल 11 महार या टीम कडून. खास करून अमित कोहलीचं मी कौतुक करेन. अमित कोहलीच्या बॅटला चेंडू स्पर्श होतोय ना सर, लगेच सीमारेषेला त्याला मात्र कंट्रोल, म्हणजे सीमारेषा पलीकडेच जातोय. अशी बॅटिंग आता मैदानामध्ये सुरू आहे अमित कोहली यांची. रिवर्स आणखीन एक मोठा फटका खेळला जातोय आणि या वेळेला एफर्ट्स तिकडे दाखवले. बॉलला अडवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडेच जातोय. प्रेक्षक हो, अमितची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढी जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला ते करतायत. चांगली बॅटिंग करतोय अमित कोहली. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड 54 धावा झाल्यात. वरती नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे युवा सेना ऐरोली, सन्माननीय श्री प्रशांत लवटे साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर युवा सेना ऐरोली सन्माननीय श्री प्रथमेश ओरळे साहेब इथे उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं धर्मवीर चषक 2025 मध्ये करूया सहर्षाचं स्वागत. स्वागतम, आगतम, सुस्वागतम. इम्पॅक्ट फकीराच्या ऐवजी मोनिल पटेल गुजरातचे खेळाडू आहेत, त्यांना ॲड केलं जातं या मॅचमध्ये. महत्त्वाची मॅच आहे. प्लॅनिंग तर दोन्ही बाजूने जबरदस्त होताना पाहायला मिळालेली आहेत. सर काय म्हणाल, मागील काही दिवसातील ही 3 ओव्हरची चांगली धावसंख्या आहे? हो, अगदी बरोबर आहे. 3 ओव्हरच्या या ओव्हरमध्ये म्हणजे पहिल्या दिवसामध्ये सुद्धा अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. परंतु कालचा दिवस थोड्याशा धावा आल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये खरोखरच ही उल्लेखनीय कामगिरी या टीमच्या माध्यमातून मी म्हणेन की रोहित सावंत आणि अमित कोहली यांची, म्हणजे सर्वाधिक धावसंख्या आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये या स्पर्धेमध्ये उभारलेली आहे अफजल 11 महाड या टीमनं. अक्षय राजभर यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. धाणीवचा हा खेळाडू आहे. राष्ट्रवादी चषक घाटकोपरमध्ये काय जबरदस्त कामगिरी केली होती. वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्याचा असणारा हा खेळाडू आहे अक्षय राजभर. युवा टॅलेंट आहे. विश्वनाथ प्रमाणे धाणीवसाठी चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. परंतु सांताक्रूजचे रोहित आणि चुनाभट्टीचे अमित यांची चर्चा आहे आज. फटका खेळलाय, कव्हरच्या क्षेत्रात ढकलण्याचा प्रयत्न राहिला. तिकडे फिल्डर येत आहेत, निमेश होते, फेकी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. धावसंख्या 1 पुढे गेली ती, म्हणजे आता 55 धावा धाव फलकावर आहेत. यष्टांच्या पाठीमागे अभिषेक आंगणे थोडीशी रणनीती बदलण्याचा प्रयत्न करतायत. कुठेतरी विकेट घ्यावी लागेल सर. या फ्लोने धावा येत राहिला तर 100 निश्चित आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा कमबॅक करावं लागेल. हो, अगदी बरोबर आहे. एखादी विकेट पाहिजे. विकेट जर आली नाही तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 100 पेक्षा जास्त 105 रन दाखवतोय. म्हणजे विकेट्स घ्याव्या लागतील ओडिशा या टीमला. अक्षय, हो हो, चांगला बॉल पाहायला मिळाला. उत्तर नव्हतं अमित यांच्याकडे. त्याच वेळेला ते म्हटले नको, आता धावही नको. एक चांगला बॉल आहे, त्याचा सन्मान दिलाय.
अशा प्रकारचे चेंडू कमबॅक करतील टीममध्ये आणि अक्षय इकडे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. कमबॅक करतायत. करावं देखील लागतं क्रिकेटच्या खेळात. संधी दोघांनाही असते, बॅटरलाही असते, बॉलरलाही असते. प्रत्येक बॉलवर वेगवेगळ्या घडामोडी होतात. असं काही नाही की मागील बॉलवर चौकार आला तर दुसराही चौकारच जाईल, तो डॉट सुद्धा येऊ शकतो. हे क्रिकेट आहे. हा लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला, टायमिंग नाही झालाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे पकडली गेली कॅच. विशाल कनोजिया होते. ज्या विकेटची आवश्यकता होती सर तीच विकेट इकडे आलेली आहे. काय कामगिरी केली आहे. 40 धावांची जबरदस्त खेळी केली चुनाभट्टीच्या अमित कोरी यांनी, सगळ्यांनाच प्रभावित केलं. होत आहेत आउट. अक्षयला यश आलं. आपण सर चर्चा करत होतो विकेट्स घ्यावी लागेल तर धावांचा फ्लो ब्रेक होईल आणि तसंच झालं. अक्षयनं विकेट घेतली अमित कोरीची आणि आता धावांचा फ्लो जो अगदी धावत सुटला होता तो आता ब्रेक होण्याच्या मार्गावरती आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील धानिवचा हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी करतोय अक्षय. विकेट प्राप्त केली. आता नवीन फलंदाजीला बॅटिंगसाठी इस्तियाक. पाहूया इश्तियाक कशा प्रकारची कामगिरी करतील. दर्जेदार खेळाडू आहेत, ऑलराऊंडर राहिले आहेत. बऱ्याचशा संघांची सेवा देखील त्यांनी केलेली आहे. बॅटिंगसाठी इश्तियाक. पहिला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळाला. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. वाह, काय बॉलिंग केली जाते. याला म्हणतात कमबॅक. मागील 3 बॉलवर मी आलोय इकडे सांगितले त्यांनी. खूप चांगली कामगिरी राहिलेली आहे. अक्षय, परिस्थिती काही असू देत, स्वतःला तुम्हाला सांगावं लागेल मी आहे ना आणि मी काहीतरी करू शकतो. आणि परिस्थिती सर ज्या वेळेला विपरीत असते ना त्यावेळेला तुमच्याकडे संधी असते. हो, अगदी बरोबर आहे. आणि संधीचं सोनं केलं. कारण परिस्थितीवरती मात करणं आणि चांगला क्रिकेटचा खेळ दाखवणं यालाच म्हटलं जातं खरा योद्धा आणि खरा क्रिकेटर. 4 बॉलमध्ये 2 खर्च केल्यात. अखू टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका तर याही वेळेला फसलाय. एकाच ठिकाणी एकाच प्लेअरच्या दिशेने मात्र संध्या निर्माण केल्या अक्षयने. आणखीन एक विकेट. आणि धक्क्यावरती धक्के देत असताना आता धावांचा फ्लो ब्रेक झालाय. धावा थांबल्यात सर. अगदी जी क्रिकेटची क्लायमॅटिक कंडिशन होती 3 ओव्हरमध्ये जवळ जर पाहिलं तर 52 धावा होत्या. परंतु या ओव्हरमध्ये जसा अक्षयला आणि 5 बॉलमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे विकेट. अमित कोरीला बाद केला. त्यानंतर त्याच्या जोडीला आला होता 3ऱ्या नंबरवरती रोहित सावंतला सुद्धा बाद केलाय. येस, इकडे सिद्धेश, कुर्ला परिसरातील एक दर्जेदार खेळाडू, अगदी लहान वयातच चर्चेला आलेलं नाव. सिद्धेश बॅटिंगसाठी येत. पहिला बॉल मनगटी फटका खेळलाय, ऑन साईडला ढकललाय. 1 रन घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. परंतु काय बॉलिंग केली आहे. या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि फक्त 3 रन आलेले आहेत. आणि याचमुळे म्हटलं जातं या क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. तेच पाहायला मिळालं इकडे. एकंदरीत 4 षटकं संपलेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे अफजल इलेव्हन महा टीम 3 गडी बाद 57 धावा. आणि त्याच दरम्यान व्यासपीठावरती आणखीन काही मान्यवर इथं उपस्थित झालेले आहेत. रबाली गावचे शाखा प्रमुख आदरणीय श्री जितेंद्र बालकृष्ण झगडे साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. समाजसेविका सौभाग्यवती स्वाती जितेंद्र झगडे मॅडम आणि त्याचबरोबर उपशाखा प्रमुख सन्माननीय श्री विजय भिशे साहेब इथं उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचंच करूया आदरणीय श्री प्रवीण कालुराम म्हात्रे साहेबांच्या वतीनं या धर्मवीर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. 4 षटके इथे संपलेली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 57ला 3. पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला 11 रन आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फकीराला 25 खर्च झाल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 आणि त्यानंतर मात्र अक्षयनं काय कमबॅक केलं.
बॅकफुटला जात असताना उडवला बॉल, इथेही विकेट आली आणि इथे मात्र विकेट कोणाला आली तर हाही खेळाडू पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील धानिव गावचा खेळाडू आहे विश्वनाथ आणि इथे विकेट प्राप्त केलेली आहे विश्वनाथ जाधवनं. पहिल्याच बॉलवरती विकेट अगदी हवी बनवलं होतं फलंदाजाला आणि इथे सिद्धेश बाद होतोय. धक्का क्रमांक इथे लागत असताना चौथा 4 गडी बाद 57 धावा झालेत. चांगली सुरुवात झाली, त्यानंतर विकेट आल्यात, परंतु बॅटिंगसाठी खास कर्नाटकच्या गुलबर्ग्यावरून खेळाडू इकडे दाखल झालेला आहे. अक्षय पाटील. अक्षय पाटील आलाय कर्नाटकच्या गुलबर्गा या परिसराचा हा खेळाडू आहे. दुसरा बॉल समोर फोर्स करत मारण्याचा प्रयत्न, कॅच इटचा कॉल आहे आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक खूप चांगला झेल टिपला. इथे या क्षेत्ररक्षकांना आय थिंक तिसरा झेल टिपलाय असं वाटतंय मला. विशाल कनोजी. विशाल. बॉल त्यांच्या मागे लागलाय की काय? वेळात साबळे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही करूया आपण हार्दिक स्वागत. अगदी 2 धक्के दिलेले आहेत विश्वनाथ जाधवनं. धानिवचा हा खेळाडू आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. धावा पहा 52 3 ओव्हरमध्ये. त्यानंतर चौथा ओव्हर कोलॅप्स आणि 5व्या ओव्हरमध्ये सुद्धा धक्के दिलेत विश्वनाथ जाधवनं. कुठेतरी आता बॅकफुटवर ढकललाय अफजल 11 महाड या टीमला. आदिल आलाय बॅटिंगसाठी 7व्या क्रमांकावरती नॅट नंबर 7 मध्ये. टीमची धावसंख्या जर पाहिली, टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 57 धावा झालेत. षटक क्रमांक इथे 5वं सुरू असताना 4.2 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. धर्मवीर चषक तुम्ही पाहताय. सर्वच प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. आदिल बॅटिंगसाठी तयार. ओहो बिग हिट केलाय. आले आदिलनं वाजवलाय फटाका आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टाटा बाय बाय, सिक्सर. थँक्यू. खूप चांगलं संगीत तुम्ही पाहता. या स्पर्धेचे भाग्य विधाते, स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे दिग्दर्शक म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आदरणीय श्री प्रवीण कालुराम मात्रे यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेट उडायचा होता डीप मध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, तिथे क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली बॉल आणि सीमारेषा पलीकडे. षटकार आल्यानंतर मात्र आदिलच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आलाय, चौकार. आणि या 4 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 67 धावा झालेत. एक मोठं असं वाटत होतं कुठेतरी धावसंख्येचा ग्राफ खाली येतो आणि अशा वेळेला अल्ला षटकार चौकार खूप महत्वाचा होता अफजल 11 टीमसाठी. 67. चांगली आता बॅटिंग करतोय. 7व्या क्रमांकावरती आलाय आणि बॅटिंग अगदी विदस मडवी इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही हार्दिक आपण स्वागत करूया. फटकेबाजी जर पाहिली आदिलची अगदी हातोडात टाकतोय बॉल वरती. बॅकफुटला जात असताना तिन्ही फटके सर बॅकफुटवर जाऊनच खेळलेले आहेत. पहिला फटका ऑन दी अप केला लॉंगॉनच्या डोक्यावरून, दुसरा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. त्यानंतर पहा किती गॅप मोठी होती, ती गॅप शोधली आदिलनं आणि गॅपला अगदी चिरफाड करत बॉल निघून चाललाय 4 रनसाठी.
खूप चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या जर पाहिली 71 झालेले आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 105 दाखवत होता. तिथे थोडीशी पडझडती झाली विकेटची, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कमबॅक झालाय. आदिल कडून इनसाइड आउट क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक. इथे स्वीपर कव्हरला आता छेदून चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. 2 चौकार आलेले आहेत आदिलच्या बॅटमधून. वातावरण मात्र या आदिलमय झालंय. 3 बॉल खेळले आणि 4 बॉल खेळले आणि प्रत्येक बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. इकडे मैदानात गेलेत तोडफोड संघटनेचे सदस्य आणि गेल्या गेल्या तोडफोडवाली बॅटिंग सुरू केली आहे त्यांनी. लगातार तिसरा चौकारही मारला. आदिलच्या बॅटमध्ये बॅट नाहीये. आता आदिलच्या बॅटमध्ये हातोडाच आहे असं वाटतंय. अगदी अक्षरशः हातोडात टाकतोय बॉल वरती आणि बॉल त्याच्या बॅटला लागला तर बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडेच जातोय. काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 4 बॉलमध्ये 18 धाबा त्यानं बनवलेत. इस्तियाक 1 बॉलमध्ये 1 रन. आता प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 90 पर्यंत दाखवतोय. विश्वनाथ जाधव खर्चिक षटक विश्वनाथचं. पहिले सुरुवातीला 2 विकेट्स प्राप्त केले होते, त्यानंतर 18 धाबा. आता लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय अक्षय. पहिलाच बॉल खोलात टाकलाय. ऑन साईडला टर्न केला. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न इथे होईल. रनआउटची संधी आहे आणि ते फलंदाज बाद. विकेट सॅक्रिफाईस केली जाते. फलंदाज जी विकेट होती महत्वाची, ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, त्या खेळाडूला मात्र आता आदिलला रनआउट केलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 6वा लागतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आता 76. चांगली सुरुवात झालेली आहे. या डावाचे गोलंदाजीतील ते हिरो राहिले सर. चांगली गोलंदाजी अक्षयची. आता नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी आल्यात. इजाज पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. रूम देत नाही अक्षय. चांगली गोलंदाजी आहे. पहिला बॉल सुद्धा अशाच पद्धतीने डिलिव्हर केला होता. 2 धाबे ते पळून काढलेत. 2 धाबे ते मिळताना दिसत आहेत. फलंदाज जर पाहिलं तर इस्तियाकला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 78 धाबा झालेत. 5.2 ओव्हरचा खेळ संपला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलमध्ये 2 फोटे फटके. ओहो, हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावायचा होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. अगदी खोदावा लागला हा बॉल इस्तियाकला. लॉंग ऑफला डीप मध्ये एक चांगली फिल्डिंगचा नजराना आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 1 रन इथे इस्तियाकच्या खात्यामध्ये जाईल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 79 धाबा झाल्यात. 79 लॉस ऑफ 6 विकेट. 5.3 ओव्हरचा खेळ संपलाय. अक्षयनं चांगलंच कमबॅक केलाय या ओव्हरमध्ये. जर पाहिलं फक्त 3च धाबा खर्च केलेले आहेत अक्षयनं. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. त्याच लाईन मध्ये त्याच पॉइंटला पिचिंग केली जाते गोलंदाजी. चांगली गोलंदाजी. अगदी योग्य टप्प्यावरती अक्षयचे हे बॉल आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाले. निर्धाव बॉलची आपल्याला सांगता पाहायला मिळते. त्यानंतर आमचे शिवसैनिक सन्माननीय श्री राजेंद्र शेट्टे आणि शिवसैनिक संजय पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. एक धाव इथे मिळताना दिसेल आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती आतापर्यंत 80 धावा झालेत. 80 रन. या इनिंगचा आता शेवटचा बॉल. धर्मवीर चषक तुम्ही पाहता या स्पर्धेतला हा 3रा सामना. अफजल 11 महाड आणि त्यांच्या विरोधामध्ये
MUCC ओडिसा फटका फसलाय, पॉइंटला झेल टिपलाय, शेवटच्या बॉलवरती आली विकेट इस्तियाकची आणि ते 7व्या क्रमांकाचा फलंदाज इथे बाद होतोय. धक्का क्रमांक 7वा लागतोय अफजल 11 महाड या टीमला. पहिला डाव इथे संपलाय, 7 गडी बाद, टीमची धावसंख्या 80. आता सेकंड डावाला जशी सुरुवात होईल, धावांची गरज आहे या मॅच मध्ये. MUCC ओडिसा टीम बॅटिंग करेल तेव्हा 81 धावा त्यांना बनवाव्या लागतील. सर. 81 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. देवभूमी फाउंडेशन आणि गोपीदादा प्रतिष्ठान दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉससाठी यायचं. सर, या डावाची सुरुवात अमित कोहलीने लाजबाब केली, परंतु ते बाद झाल्यानंतर आणि अक्षयने बॉल हातात घेतल्यानंतर 100 वाटत असणारी 80वर थांबली आहे. परंतु 81चं जे टार्गेट आहे ते सुद्धा काही कमी नाही. आदिलने ज्या शेवटच्या टप्प्यात 18 रन केल्या याही सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या आणि त्याच्यामुळे 80 धावसंख्या ही उभारली गेली आहे. पाहूया दुसऱ्या डावात काय होईल. त्याच्या अगोदर टॉस देखील आपण जाणार आहोत. पहा इथे विशाल पहिलं षटक, 0 मेडन, 11 रन, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. फकीरानं सेकंड ओव्हर टाकला, 0 मेडन, 25 रन त्यानं खर्च केल्या. विकेट त्याला घेता आली नाहीये. जतन ठक्कर यानं पहिलं त्याचं षटक टाकलं, 18 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर विकेट घेता आली नाही. अक्षय यानं 2 षटकं टाकली, 8 रन खर्च केल्या, 0 मेडन आणि 3 विकेट त्यानं आपल्या टीमसाठी प्राप्त केलेले आहेत. विश्वनाथ जाधव थोडासा मागणा ठरला, 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली, परंतु 18 धावा सुद्धा त्यानं खर्च केलेल्या आहेत. आता 36 बॉलमध्ये 31 करायचे आहेत आणि जाऊया आपण आता टॉस का बॉस या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हेलो हेलो यश, इसको आवाज दे थोड़ा प्लीज. हेलो हेलो चेक. हेलो हेलो. NMTCA चे सदस्य आणि शाखा प्रमुख सन्माननीय मंदारजी परब साहेब यांचं शुभ आगमन येथे झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या दरम्यान या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय प्रवीण काळूराम म्हात्रे आणि आलेल्या सर्व पाहुण्यांच्या वतीने, खेळाडूंच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांच्याच हस्ते टॉस होईल. दादा चला जरा प्लीज. चलिए, देवभूमि फाउंडेशन और गोपी दादा प्रतिष्ठान या 2 लुजर टीमच्या दरम्यान हा टॉस येथे होईल. लगेचच टॉस करूया आणि मॅचला सुरुवात करूया. या स्पर्धेचे त्यांच्यासोबत ओमकार भोगदुम साहेब हे देखील येथे आज या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं देखील मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतोय. देवभूमी फाउंडेशन वर्सेस गोपीदादा प्रतिष्ठान हे 24वं वर्ष आहे या स्पर्धेचं आणि अगदी दिमागदार सोहळा हा दादांचा. दादांनी ज्याप्रमाणे जेव्हा जेव्हा आम्ही मुलाखत घेतली प्रवीण दादांची, तेव्हा तेव्हा त्यांनी सांगितलेलं की मला काय, मी 25 लाखाची पण स्पर्धा ठेवू शकतो, फक्त टीम आल्या पाहिजे. आता पहा, ही स्पर्धा ऑल इंडिया ओपन आहे. 5 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे आणि द्वितीय पारितोषिक आहे 2.5 लाख रुपये. आणि या स्पर्धेचं खास विशेष आकर्षण म्हणजे मॅन ऑफ द सिरीजसाठी TVS स्पोर्ट्स बाईक येथे ठेवण्यात आले. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना, पाहुण्यांना विनंती करतोय की या कॅमेरामध्ये जे दिसत आहेत आपल्या tenniscricket.in माध्यमातून, हे आहेत ह्या स्पर्धेचे प्रणेते, तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय प्रवीण दादा. या स्पर्धेला एक वेगळंच वलय प्राप्त झालं आहे. चला टॉस करूया. सन्माननीय मंदार परब साहेब यांच्या शुभास्ते हा टॉस केला जातोय. टॉस किस तरह से आपको पता है. चला, DADC आणि दिघे साहेबांची प्रतिमा असलेला हा टॉस. धर्मवीर कॉल आहे आणि धर्मवीर आलाय. गोपीदादा प्रतिष्ठानच्या कॅप्टननी टॉस जिंकलाय. काय घेणार? आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाजी करणार. एक मॅच हारलेला आहे, थोडासा जजमेंट आला असेल मैदानाचा, कशा प्रकारे खेळ असेल. जर गोलंदाजी केली तर त्यांनी मागच्या मॅचमध्ये 84 धावा केलेल्या पहिल्या मॅचमध्ये. तुम्हाला काय वाटतंय या मॅचमध्ये तुम्ही कितीपर्यंत रोखू शकता? त्यांची बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे, तशी आमची बॉलिंग लाईन पण स्ट्रॉंग आहे आणि आम्ही आता एक 2-1 प्लेअर ॲड केलेले आहेत, त्यामुळे आमची टीम चांगली कॉम्बिनेशनमध्ये असेल. ओके, जास्त काही वेळ घेत नाही. ऑल द बेस्ट तुम्हाला आणि तुमच्या संघाला, कारण की मैच चालू होते. मेरे साथ देवभूमि फाउंडेशन के कैप्टन है, उन्होंने टॉस जीता है गोपीदादा प्रतिष्ठान के कैप्टन ने और क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है. पहले मैच में भी आपने बल्लेबाजी करी थी और 84 रन मुकम्मल करके भी आपकी टीम हारी थी. अब गेम प्लान क्या होगा और क्या कोई परिवर्तन हुआ है टीम में? 1-2 चेंजेस है और बॉलिंग अटैक में थोड़ा सा ध्यान देंगे
रन हम लोग ने किया था 84, अभी तक आई थिंक सो हाईएस्ट स्कोर है इधर का, तो ट्राई करेंगे वापस 84 की जगह में 90 टच करने का। पिछले मैच में आपने 50 रनों की एक धुआंधार पारी खेली थी, कैसा लगा ये विकेट और खास करके ये आयोजन किस तरह से लग रहा है आपको? क्योंकि पहले भी आपने कहा था कि प्रवीण दादा का आयोजन बहुत ही उम्दा रहता है, कैसा लगा विकेट पे जाने के बाद? क्योंकि ये जो विकेट है ये बहुत ही उम्दा है, आपको क्या लगता है बैटिंग के लिए विकेट सही है, बॉलिंग के लिए किस तरह से? विकेट बहुत ज़्यादा अच्छा है, बैटिंग बॉलिंग दोनों के लिए बेनिफिशियल है। बैटिंग विकेट में जाते ही बैटिंग करने में बहुत बॉल ऐसा दिख के आता है। मंदार परब साहेब माझ्याबरोबर आहेत, त्यांच्याकडून देखील मी ऐकू इच्छितो. तमाम प्रेक्षकांना ऐकायचं आहे की दादा तुम्ही देखील नेहमीच या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी येता. कट्टर मातोश्री समर्थक अशी ज्यांनी ओळख केले ते आपले मंदार परब साहेब. काय सांगाल या स्पर्धेबद्दल आणि आमच्या दादांबद्दल, प्रवीण दादांबद्दल? प्रवीण दादाबद्दल सांगायचं तर एकदम लिजंड माणूस आणि सर्वात चांगलं असं क्रिकेट आतापर्यंत या ठिकाणी भरवलं गेलं आहे. दादांच्या माध्यमातून दरवर्षी या स्पर्धा पार पाडतात आपल्या नवी मुंबईमध्ये. खूप चांगलं असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. ऑल इंडिया ओपन खेळाडूंना या ठिकाणी खेळण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे. त्यानिमित्तानं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि दादांनी आम्हाला या ठिकाणी टॉस उडवण्याची ती संधी दिली. त्याबद्दल आयोजकांचं आणि दादांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. फार फार धन्यवाद. तुम्ही उमेदवार आहात आणि तुम्हाला आमच्या ऐरोली मतदारसंघाकडून आणि आम्हा सर्वांकडून प्रवीण दादाकडून भरपूर अगदी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद इथे. हा, आदिलच्या ऐवजी हकीम इन टीम खेळतील इम्पॅक्ट म्हणून. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. आपण आहोत नवी मुंबईच्या कोपर खैरनेच्या या भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये, जिकडे क्रिकेट पाहायला एक वेगळीच मजा येते. ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट सुरू आहे. सुरू असणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दोन बलाढ्य संघ. एका बाजूला अफजल 11 महाड ज्यांनी पहिली बॅटिंग केली, बॅटिंग करत असताना 80 धावा केल्या आणि आता MUCC ओरिसा ही टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे या 81 धावा बनवण्यासाठी. गुजरातचे मोनिल पटेल आणि त्याचबरोबरीने पालघर जिल्ह्यातील धाणीवचे विश्वनाथ मोनिल पटेल आणि विश्वनाथ जाधव जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाली आहे. हे तेच मोनिल पटेल आहे. एक बॉल 6 धावांची आवश्यकता असताना गुजरात धमाका बिग बॅचच्या फायनलला 6 मारला होता. पाहूया आज काय करतील. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ सुप्रीमो ट्रॉफीचे सिरीज देखील ज्यांनी घेतली आहे आणि दुसऱ्या गोलंदाजीसाठी एक नामवंत गोलंदाज पूर्वाश्रमी अँटॉफिलचे आता मात्र नक्की डोंबिवली स्थित असणारे गोलंदाजीसाठी मुकेश दास येत आहेत. पाहूया काय होईल. धर्मवीर चषक महत्वाची मॅच. अफजल 11 एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला MUCC बॅटिंगसाठी. पहिला बॉल वेगात टाकलाय. वेग एवढा होता प्रचंड. बॉल यष्टीरक्षकांच्या हातात गेलाय. चांगली सुरुवात केली इकडे अफजल 11 या टीमसाठी. अगदी महत्वाची मॅच पाहायला मिळते. 81चा पाठलाग करायचा आहे, परंतु 81 धावा या जरी मोठ्या वाटत असतील तरी देखील होऊ शकतात. मुकेश दास पहिला चेंडू तर चांगला टाकलाय. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर खूप महत्वाच्या असतील. समोर उडवलाय बॉल. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. फिल्डर प्रयत्न करतायत. बॉल निघाला सीमारच्या दिशेने परंतु अडवला जातोय आणि तोपर्यंत इकडे 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत. 2 धावांनी धावसंख्या सुरू होते. अगदी महत्वाची मॅच आहे. जो इकडे जिंकणार आहे डायरेक्ट उद्या खेळायला यायचे. त्याला पराभूत होईल त्याला एक चान्स असणार आहे कारण ते टॉपर आहेत. पहिली मॅच त्यांनी जिंकली तो ॲडव्हान्टेज पाहायला मिळतो या फॉर्मॅटमध्ये. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न. टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये परंतु फिल्डरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल.
1 रन तिकडेही मिळणार आहे. धर्मवीर चषकाचं एक भव्य दिव्य आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रवीणदादा काळूराम म्हात्रे यांच्याकडून पाहायला मिळतं आणि बघता बघता 24 वर्ष झाली सुद्धा या स्पर्धेला. आणि महाराष्ट्रातील क्रिकेट रसिकांची पावलं, खेळाडूंची पावलं महाराष्ट्राच्या बाहेरील देखील सातत्याने नवी मुंबईला या स्पर्धेमध्ये आलेली आहेत. 25 डिसेंबरचा फायनलचा दिवस ठरलेला ही स्पर्धा दरवर्षी याच दिवसाला याच तारखेला येते. आपल्या सगळ्यांना आवडते आणि आपणही आवर्जून या स्पर्धेला पाहण्यासाठी गर्दी करत असता. आयोजक दरवर्षी काहीतरी नाविन्य, दरवर्षी काहीतरी वेगळं, दरवर्षी काहीतरी भव्य दिव्य घेऊनच येत आहेत आणि आपल्या सगळ्यांना ही स्पर्धा खूप सारा आनंद देते. शफल झाले, खेळायचं होतं मागे, टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय, यष्टीरक्षकाकडे जातोय, डॉट बॉल येतोय, संधी नाही दिली जात आहे. मुकेश यांच्याकडे असणारा अनुभव इकडे पाहायला मिळतोय. बरेचसे यंगस्टर आज अफजल 11 या टीममध्ये देखील पाहायला मिळत आहेत. फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर आहे त्या बाजूला, 1 रन तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे आता 4. अपेक्षित सुरुवात नाही झाली आहे परंतु प्रयत्न करावे लागणार आहेत. एक षटक देखील काफी असतं मॅचमध्ये येण्यासाठी, ते प्रयत्न दोन्ही बाजूला करावे लागणार आहेत. मुकेश यांची चांगली गोलंदाजी, समोर मोनिल पटेल फ्रॉम गुजरात. वा, यावेळेला स्क्वेअर लेग, चांगला स्ट्रोक खेळलाय मोनिल यांच्या बॅटमधून, सीमारेषा ओलांडेल 4 धावांसाठी. 4. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 5 बॉलचा पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 8. उद्या मात्र या स्पर्धेतला फायनल डे, अंतिम दिवस म्हणजेच क्रिसमस डे, नातालचा दिवस आणि आपल्या या स्पर्धेचे भाग्यविधाते आदरणीय श्री प्रवीण कालूराम म्हात्रे साहेबांचा वाढदिवस. परंतु मित्रांनो, उद्या वाढदिवस आहे परंतु मी सर्वच प्रवीण दादांवरती जे प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत, प्रेम करणारे खेळाडू आहेत, व्यक्ती आहेत, या सर्वांनाच माझी विनंती असेल की उद्या तुम्ही वाढदिवस प्रवीण दादांना शुभाशीर्वाद देण्यासाठी जरूर या. परंतु शुभाशीर्वाद देण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही याल त्यावेळेस मात्र शाल, कुठलाही पुष्पगुच्छ घेऊन येऊ नका प्लीज. ह्यावर्षी आपण वाढदिवस साजरा करणार आहोत परंतु हलक्या म्हणजेच संयमानं आणि शांत पद्धतीनं तो वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. हा बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत तिकडे, प्रयत्न करतायत, एफर्ट्सला जबाब पाहायला मिळाले तिकडे. हो, विकेट येईल पहिली आणि महत्वपूर्ण. आणखीन एक धक्का लागतोय FUCC ओरिसा या टीमला. 81 धावांचं लक्ष आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या कंडिशनला तुम्ही जर विकेट गमावला तर मात्र दबाव, आणखीन दबाव वाढेल. कारण मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एखादी मोठी पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. परंतु असं काही होत नाही आहे या ओरिसा टीमचं. यस, प्रयत्न करावे लागतील. मोठी स्ट्रेंथ आहे या टीमची सुद्धा. इरफानने प्रभावित केलंय. छोट्या चणीचा असणारा हा सायन परिसरातील गोलंदाज आज नवी मुंबईमध्ये भाव खाऊन गेलाय. बिलाल शेख भिवंडी क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. ठाणे जिल्हा क्रिकेटमधील देखील किंवा आखाती देशांपर्यंत जाऊन क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत. आज खेळावं लागेल पुन्हा एकदा धर्मवीर चषकात. आल्या आल्या पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलाय खरा, 1 रन तिकडे मिळेल. दुसरी साडीचा कॉल दिला जातोय. यस, कॉल बिलालचा होता आणि बिलालचा कॉल असल्या कारणाने बिलालच संकटात सापडले. डेंजर इंडला ते होते आणि थोडासा उशिरा दिला कॉल आणि त्याच्यामुळे रनआउट सुद्धा होत आहेत. खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक धक्का लागतोय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर फक्त 9, 1.2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि त्या बिलालचा कॉल म्हणजे कॉलिंग चुकलं बिलालचं. बिलालनं कॉल दिला तर बिलालनं रिक्स घ्यायला पाहिजे होती, थोडासा गतीनं धावायला पाहिजे होता. परंतु बिलालनं त्यावेळेस पहा आपल्या ॲक्शन रिप्लेचा जो सीन आहे, या बॉलचा जो ॲक्शन रिप्ले
अगदी बॉल कलेक्शन चांगलं केलं विकेट किपरनं आणि बिलाल अगदी कॅज्युअली बिलालनं तिथं जीव सोडला मी म्हणेन. कुठलाही प्रयत्न केला नाही आहे बॅट ड्रॅगिंग करण्यासाठी आणि ते खूप चांगला रनआउटच्या पद्धतीने विकेट किपरची भूमिका या मोमेंटमला राहिली. गरज आहे इकडे दावा करण्याची. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. प्रयत्न करावे लागतील. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. मैदानाच्या दिशेने टीमचे कॅप्टन सचिन काटकर माहुलच्या अंबापाडाचे असणारे खेळाडू आहेत. बॅटिंगसाठी मैदानात गेलेत. मोनिल पटेल आहेत मैदानाच्या आतमध्ये MUCC साठी आणि सध्या चर्चा गोलंदाजाची आहे, इरफानची आहे या छोट्याशा. पाहूया सचिन काटकर लेदर बॉलचं क्रिकेटही तेवढंच चांगलं खेळतात आणि आज कशा प्रकारची कामगिरी करतील पाहावं लागेल. धर्मवीर चषक महत्वाची भूमिका असेल. इकडे अपील केलं गेलंय. पाहूया पंच चर्चा करतात एकमेकांशी. हे सगळे महत्वाचे क्षण आहेत. मॅचमध्ये येण्याचा प्रयत्न होतोय. अपील तर जोरदार केलेली आहे सर, परंतु आता पंच सल्ला मसलत करतायत, एकमेकांच्या समोर आलेत आणि आता चर्चा झालेली आहे. चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे इरफानची. चला आउट. OUT फलंदाज बाद. विकेटचं पतन म्हणजे कमाल केली इरफाननं. या ओव्हरमध्ये 2 धक्के दिलेले आहेत. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक. ओ हलकीशी कडा लागली होती बॉलची बॅटची आणि तिथे अपील पहा. काय चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन आहेत इरफानचे. मोठी अपील, त्यानंतर थोन पंच एकमेकांच्या जवळ गेले. चला ऑनफिल्ड पंचांशी कुठलाही वाद करू नका प्लीज. जो ऑनफिल्ड पंचांना डिसिजन दिलाय तोच फायनल आहे, कारण क्वाईट बिहाइंड द विकेट DRS नाही आहे, लक्षात घ्या. आपल्याकडे निकोमीटर नाही आहे, या सुविधा नाही आहेत सर, त्यामुळे हा DRS तुम्हाला वापरता येणार नाही आहे. आणि पंचांशी कुठलाही वादावाद करू नका प्लीज. जो पंच ऑनफिल्ड पंच निर्णय देतील तोच आम्ही आयोजन कमिटीच्या वतीने तो निर्णय ग्राह्य धरू. पडझड झाली. इकडे विकेट आलेले आहेत, एका मागोमाग एक विकेट जाऊ लागलेले आहेत. इरफानची लाजबाब बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये मुंबई बांद्राचे खेळाडू धडाकेबाज अभिषेक आंगणे येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. चांगली कामगिरी केली आहे या गोलंदाजाने सुद्धा. छोट्याशा इरफानने प्रभावित केलंय. अभिषेक आज खेळावं लागेल. जोडीला मोनिल पटेल आहेत. MUCC साठी बॅटिंग करावी लागणार आहे. चर्चा सर्वदूरपर्यंत या स्पर्धेची आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस आणि विशेष म्हणजे या वर्षीचं प्रमुख आकर्षण म्हणा किंवा संधी म्हणा, नवीन खेळाडू आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहेत. या स्पर्धेने नवीन सितारे महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटवर उगवताना पाहायला मिळतील. उमेश्वर ही ग्वाही देतो. हो अगदी बरोबर, तुम्ही चांगला उल्लेख केला, कारण या अगोदर ओपनचे खेळाडू इथून या स्पर्धेमध्ये खेळून गेलेले आहेत, परंतु नवीन ओपनचे जे खेळाडू आज प्रेक्षकांना काही 3 दिवसापूर्वीच खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 धाव फलकावर आहे. पुन्हा एकदा इरफान, अभिषेक आंगणे आहेत बॅटिंगसाठी. आल्या पहिलाच बॉल समोर उडवलाय. फटका चांगलाय. अभिषेक आंगणे यांच्या बॅट मधून धर्मवीर चषकातील सिक्सर. खेळला. हा बॉल थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. गोलंदाजाने पुन्हा एकदा कमबॅक केलाय. डॉट बॉल येतो इकडे. धावसंख्या टीमची दुसरी ओव्हर सुरू आहे. 15 झाली आहे. 81चा करायचा पाठलाग. मॅच अजूनही दूर नाहीये. प्रयत्न करावे लागतील. दोन्ही संघ जबरदस्त आहे. मजा येणार आहे या सुद्धा मॅचला. बॅटरला कमबॅक करायचंय. अखुटप्प्याचा बॉल पुन्हाही थोडासा दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न. तिकडे फेकी केली जाते खरी, परंतु एक मिळेल धावसंख्या तिकडे आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल आता ती 16 वर. 81चा पाठलाग करायचा म्हणजे 24 बॉलमध्ये 65. सर त्या होऊ शकतात, परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये काय होतंय पुढल्या 2 ओव्हरसाठी. उमेश सरांकडे जाऊया. DJ तोपर्यंत एखादं सुमधुर गाणं.
चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. यश आमचे डीजे ऑपरेटर. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलेला आहे आणि 2 ओव्हरमध्ये आता धावा आहे 16. म्हणजे 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये आता इथून धावा करायचे आहेत 65 होऊ शकतात. क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे मित्रांनो आणि क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाही. त्यामुळे 24 मध्ये 65 धावा जरी असल्या तरी होऊ शकतात. कॅन बी पॉसिबल. ओव्हर नंबर 3 मध्ये आता मुकेश दास आलाय. पहिलाच बॉल अभिषेक अंगणीला आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. प्रचंड वेगाने गेले तिथे डीप स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. चांगली फिल्डिंग तिथे करत असताना अभिषेक अंगणीला आणि 1 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या 17. म्हणजे आता काय 23 चेंडू इथून शिल्लक आहेत आणि 23 बॉलमध्ये अजूनही 64 धाबांची आवश्यकता आहे. 23 बॉल 64 रन. मोनिल पटेल आता ऑन स्ट्राईक. लेफ्ट हँडर बॅटर आता आलाय त्यामुळे थोडीशी फिल्डिंगची सजावट आहे. थोडीशी फिल्डिंग मध्ये बदल इथे केला जातोय. मॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. टीपमधून कव्हर जोर क्षेत्ररक्षक येईल. फक्त सिंगल. चांगली गोलंदाजी आहे. कुठलाही रूम देत नाहीये इथे मुकेश दास. कारण पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा मुकेश दासनं खूप चांगली गोलंदाजी केली. 8 रन देत असताना एक इकॉनॉमिकल षटक त्यांना टाकलं. विकेट जरी घेता आली नाहीये परंतु इकॉनॉमिकल षटक खास करून पॉवर प्लेचं मुकेश दासनं हाताळलं आणि तशीच आता कामगिरी इथे करत असताना 3rd ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो फटका उचललाय. अभिषेक अंगणीच्या बॅटमधून आलाय हा बिग हिट. बॉल सीमारेषा पार. षटकार. वा, चांगला पिक केला हा बॉल. चांगला अभिषेक अंगणे पॉवर हिटर आहेत आणि स्वतः लेदर बॉलचे क्रिकेट प्रशिक्षक सुद्धा आहेत. परंतु मोक्याच्या क्षणी कामगिरी कशी उंचवायची त्यांना बरोबर माहिती आहे. मोठा फटका खेळलाय. टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणण्याचा प्रयत्न. टीमची धावसंख्या स्कोर बुडवते आता 24 धावा. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल. खूप चांगला ड्राईव्ह आहे परंतु मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या मधून एक क्षेत्ररक्षकाला डीप मध्ये चांगली फिल्डिंग. एकच धाव ते मिळताना दिसेल अभिषेक अंगणेला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आपल्या स्क्रीनवरती 25ला 3. 81 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे MUCC ओडिसा या टीमच्या बाजूने. ओहो शरीरापासून दूर टाकला हा बॉल. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाहीये मोनिल पटेल यांचं. एक धाव इथे मिळताना दिसेल. सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता धावा आहे. स्कोर बोर्ड 26. 2.5 ओव्हरचा खेळ संपलाय. 81 करायचे आहेत. म्हणजे आता थोडासा दबाव वाढत चाललाय सर या टीमवरती. MUCC ओडिसा या टीमवरती. कारण दबाव आता स्पष्ट दिसतोय. हो, मोठे फटके आवश्यकता. दबाव अटवायचा असेल तर मोठे फटके आवश्यक आहेत आणि 26 धावा झाल्यात. काही मोठे फटके टीमला मॅच मध्ये घेऊन येतील. पुन्हा एकदा मुकेश दास लेफ्ट ओव्हर द विकेटने. हा शॉर्ट बॉल पिकअप करता आला नाहीये. फटका फसलाय आणि तिथे खूप चांगला झेल टिपलाय फलंदाज. बाद होतोय. अभिषेक अंगणे बॅक टू द पॅव्हिलियन. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 26ला 4. म्हणजे आता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडू मध्ये अजूनही धावा करायच्या आहेत. 55. 18 बॉल 55 धावांची आवश्यकता. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. ऑल इंडिया ओपन टेनिस क्रिकेटचा हा महाकुंभ तुम्ही पाहताय. धर्मवीर चषक 2025 आज या स्पर्धेतला 3रा दिवस. उद्या अंतिम दिवस आहे. फायनल डे ग्रँड फिनालेचा दिवस आणि उद्या या स्पर्धेची सांगता सुद्धा होईल. 81 धावांचं लक्ष्य. मुकेश दासनं खूप चांगली गोलंदाजी केली. 2 ओव्हरमध्ये त्यानं 18 धावा दिल्या आणि एक महत्त्वाची विकेट
त्यानं प्राप्त केली आपल्या टीमसाठी. 3 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. 3 ओव्हरमध्ये 26ला 4 अशी धावसंख्या आहे. आता 18 बॉलमध्ये अजूनही 55 धाबांची गरज आहे या मॅचमध्ये. 18 चेंडू 55 धाबा. मोनिल पटेल 6 बॉलमध्ये 9, फारसा चांगला खेळ झाला नाहीये. आणि आता नवीन फलंदाज झालाय साहिल. बॅटिंगसाठी न्यू बॅटर 6व्या क्रमांकावरती आता बॅटिंगसाठी साहिल आलाय. 18 चेंडू आणि आता 55 धाबांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती आमचे सर्वच लाडके मान्यवर इथे उपस्थित आहे. या सर्वांचंच पुन्हा एकदा या धर्मवीर चषक 2025 मध्ये आम्ही करतोय सहर्ष स्वागत. चला, अफजल 11 महाड टीम आपण थोडीशी घाई करायची, कारण सामना थोडासा स्पीडअप घ्यायचा सामन्याला. गोलंदाजीसाठी आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये मोहित आलेत. फार एंड कडून गोलंदाजी केली जाते आणि समोर आहे स्ट्रायकिंग इनला मोनिल पटेल. ओहो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. नो मॅन लँड्स मध्ये बॉल पडलाय. तिथे एक धाव मिळताना दिसेल मोनिल पटेलला. सिंगल डबल आता काम चालणार नाही. आता मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे या मॅच मध्ये, कारण 17 बॉलमध्ये अजूनही 54 करायचे आहेत. लक्ष आता दूर चाललाय. MSC ओडिसा या टीमच्या समोर आता लक्ष भरपूर दूर चाललाय. परंतु शक्य आहे, क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य राहिली नाहीये आणि अशक्य झाली नाहीये. मे बी पॉसिबल. इथून सुद्धा गिअर शिफ्ट झाला, एखादे मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो MSC ओडिसा या टीमचं. मोहित तयार. ओहो, समोर मारलाय डाऊन दी ग्राउंड आणि बॉल चाललाय लॉंग ऑफ लॉंग ऑनला भेदून सीमारेषा पलीकडे. 4 रन येत आहेत. चौकार. फल साहिल सावंत याही खेळाडूकडे जबरदस्त टॅलेंट आहे, मॅच फिरवण्याची क्षमता आहे आणि त्यांच्या बॅटमधून आलेला चौकार पाहायला मिळालाय. हो, इथे धीम्या गतीने गती काढली होती या बॉलवरती. मोहितनं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता इथे साहिलचा, परंतु प्रयत्न फसलाय आणि ते बीट करून त्याला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल जसे असेल तशी मात्र दबाव इथे वाढला जाईल. आपल्या स्क्रीनवरती अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर. आता मोहितची गोलंदाजी व्हायला सुरुवात झालेली आहे. ओहो, पुन्हा एकदा समोर मारला. आता लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक भरपूर प्रचंड वेगाने गेले तिथे. चांगली फिल्डिंग. एकच धाव इथे मिळेल साहिलला आणि या सिंगल नंतर तर टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती आतापर्यंत 32ला 4. 3.4 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. तर मोहित शुक्ला जे खार परिसरातील खेळाडू आहेत तेही खूप चांगली कामगिरी करतात. नॉर्मली खार जिमखान्यावर खेळताना पाहायला मिळतात आणि आज संधी मिळाली एका मोठ्या मंचावर खेळण्याची आणि इकडे आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. फुलर लाईनचा बॉल मिड विकेटला फ्लॅट अँड फ्युरियस उडवलाय. मोनिल पटेलच्या बॅटमधून येतोय बिग हिट. धर्मवीर ट्रॉफी सिक्सर. डीजे आणखीन एक चांगला फटका. मॅचला ऑन करण्याचं काम करतायत मोनिल पटेल. मॅच विनर आहेत मोनिल. ओहो, पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. आता चला, आता ऑनफिल्ड पंच चला ओव्हर स्टेपिंग आता चेक केली जाते. थोडासा खेळ थांबलाय.
चला फेअर डिलिव्हरी आहे. चांगली गोलंदाजी आता इथं होते मोहितची. ओव्हरमध्ये मोहितनं 12 धाबा खर्च केलेले आहेत. 4 षटके इथे संपलेत. 38ला 4. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूमध्ये 21.50च्या गतीने आता धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅचमध्ये. प्रत्येक ओव्हरमध्ये 21-22 पाहिजे धावा पाहिजे सर. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये आता 43 धावांची आवश्यकता. येस, 12 बॉलमध्ये 43 पाहिजेत. मॅच थोडीशी लांब गेली आहे परंतु संपलेली नाहीये. साहिलला मोठे फटके खेळावे लागतील. मोठे फटके मोनिलला सुद्धा खेळावे लागणार आहेत. याही परिस्थितीत टीमला मॅचमध्ये आणायचं. याही परिस्थितीमध्ये प्रयत्न करायचे आहेत. हकीम येतात बॉलिंगसाठी. सायन परिसरातील युवा गोलंदाज आहेत. चांगले फिरकीपट्टू आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला मुंबईच्या विक्रोळीच्या टागोरनगर परिसरातील एक जबरदस्त बॅटर ज्या नावाची चर्चा आहे या हंगामात त्यांनी बेळगावला सुद्धा जबरदस्त कामगिरी केली होती. साहिल सावंत आणि जोडीला मोनिल पटेल पाहायला मिळत आहेत. येणारे 12 बॉल 43 पाहिजेत. म्हणजे काही षटकार काही चौकार खेळावेच लागणार आहेत. धर्मवीर चषक अफजल 11 विजयाच्या दिशेने वाटचाल होते खरी परंतु समोर MUCC ओरिसा देखील काही कमी नाहीये. हकीम बॉलिंगसाठी आहेत. बॅटिंगसाठी साहिल सावंत. धर्मवीर चषक नवी मुंबई. पहिला बॉल लोअर फुल टॉस समोर ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलाय. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 42 ची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. सुरुवात तेवढी चांगली नाही झाली आहे परंतु शेवट करावा लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत रंगतो हा क्रिकेटचा खेळ आणि कधी काय होईल याचा नेम नाही. असा असताना हा क्रिकेटचा खेळ पाहतोय आपण. कोपर खैरनेचे हे भूमिपुत्र मैदान ज्या मैदानातील क्रिकेटला एक वेगळा दर्जा आहे. 24 वर्षाची परंपरा इतिहास या स्पर्धेला. प्रवीण दादा काळूराम म्हात्रे यांचीही मानाची स्पर्धा आज अख्खा महाराष्ट्र पाहतोय tenniscricket.in वर सुद्धा. ऑप्टमच्या बराचसा बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न राहिला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. काहीतरी चुकलंय आणि ही खूप महत्वाची बाब आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. रन महत्वाचे आहेत त्यांना. अजूनही एक मोठं लक्ष या ठिकाणी गाठायचं बाकी आहे. धावसंख्या झाली आता 40 झाली आहे म्हणजे अर्ध काम झालंय जवळपास परंतु त्याच्यासाठी 5व्या ओव्हरची सुरुवात झालेली आहे. 11 बॉल बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी. 41 ची आवश्यकता आहे. 11 बॉल 41. येतील का षटकार येतील का चौकार. अफजल 11 टीम मॅचच्या दिशेने वाटचाल करते परंतु MUCC ने मॅच सोडलेली नाहीये. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा अंपायर आमच्याकडे वळलेत कळवतात हा सुद्धा व्हाईट बॉल आहे. समीकरण बदललंय. 41 झाल्यात. 40 अजूनही पाहिजे आणि या निर्णयाला पंचांच्या फिल्डिंग टीमने केलंय चॅलेंज. आता अंपायरला चॅलेंज केलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. ऑनफिल्ड पंचांना आता व्हाईट बॉल घोषित केलाय परंतु अंपायरच्या निर्णयाला मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केलाय. हाकीम बॉलिंगसाठी आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मातब्बर असा गोलंदाज ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आता मॅच व्हाईट बॉल आहे. दबाव आहे आता. 2 लगातारचे व्हाईट बॉल टाकलेत. कुठेतरी बॅटरच्या रीचमध्ये नाही टाकायचा हे प्रयत्न इकडे राहिले खरे. त्या प्रयत्नात 2 व्हाईट बॉल आलेत. अजूनही मॅच 40 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 11 बॉल बाकी आहेत. प्रयत्न करावे लागेल दोन्ही टीम. यंगस्टर्स खूप मोठ्या प्रमाणावर संधी मिळते. यंगस्टर्स स्वतःला खूप मोठ्या प्रमाणावर सिद्ध करतायत. जे कालही आपण पाहिलं परवाही पाहिलं आणि आजही पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या यंगस्टरला संधी आहे. 2 महिने आहेत. आपण यथेच्छ कामगिरी करा आणि स्वतःला येणाऱ्या कालावधीसाठी सिद्ध करा. संधी आहे तुमच्याकडे. फुलटॉस बॉल त्याला समोर खेचण्याचा प्रयत्न राहिलाय. एक धाव तिकडे मिळेल. ऑप्टमच्या बाहेरून कुठेतरी हा फुलटॉस खेचण्याचा प्रयत्न ऑन साईडला झाला सर त्यामुळे टायमिंग नाही झालंय. हो अगदी बरोबर आहे. ऑप्शनच्या बराच बाहेर चेंडू होता आणि तिथून बॉलला खेचणं थोडंसं अवघड असतं. ऑटोमॅनचा चांगला वापर करावा लागतो परंतु तिथं टायमिंग जुळलं नाही आहे मोनिल पटेलचं त्यामुळे हा फटका व्यवस्थित बसला नाही आहे. हो अजूनही या ठिकाणी काही स्ट्रोकची आवश्यकता आहे आणि त्यातल्या त्यात नुसते स्ट्रोक नाही षटकार आणि चौकारच पाहिजेत आणि येणाऱ्या 4 बॉलवर 2 तरी बॉल मैदानाच्या बाहेरच जावे लागतील. पाहूया काय होईल. साहिलकडे क्षमता आहे ती वापरावी लागणार आहे. हीच ती वेळ ज्यावेळेला तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळायचे आहेत. अफजलभाई मेमण अँड कंपनी बोरली पंचतन.
हो, इकडे बॅटची कडा, बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने आणि पंचांनी बीमरसाठी सुद्धा इकडे रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, सॉफ्ट सिग्नल नो दिलाय, म्हणजे इकडे पुन्हा एकदा कलाटणी. हो अगदी बरोबर आहे. पुन्हा एकदा कलाटणी आलेली आहे. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला सीमारेषच्या पलीकडे. इथून जर नो बॉल आला तर अजूनही सुवर्ण संधी होईल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. आता DRS ची मागणी केली जाते बॅटिंग करणाऱ्या टीमकडून. अगदी महत्वाच्या क्षणात आणि नो बॉल आलाय. या 5 धावा इकडे येत आहेत आणि त्याच्यामुळे ही मॅच ऑन झाली अचानकपणे. हा तर क्रिकेटचा खेळ आहे सर. या 5 धावांचा बोनस विनासायासच इकडे झालाय आणि त्याच्यामुळे MUCC सुद्धा मॅच मध्ये आहे. अफजल 11 विरुद्ध MUCC मॅच चांगली आता चुरशीची होऊ लागली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 47 वर. 10 बॉल आणि आता 34 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 34 धावा. आता मॅच बनलेली आहे. मॅच मध्ये आता पलटवार होऊ लागलेला आहे ओडिसाचा. का पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये. लायसन आहे तुमच्याकडे आता मोठं फटका मारण्याचं, म्हणजे फ्री हिट आहे. साहिल, हकीम कमी गतीचा बॉल टाकलाय, त्याच्यामुळेच टायमिंग नाही झालाय. एक मिळाली आहे, एक पेक्षा जास्त काही नाहीये. चतुराईने गोलंदाजी केली आहे. फ्री हिट होता, बॅटरचा फ्लो मोठा वेगात असणार हे त्यांनी जाणून होते, त्याचमुळे ऑफस्टंपच्या बाहेर परंतु गती काढून घेतलेला बॉल पाहायला मिळाला. हकीम देखील चतुराई दाखवत आहेत आणि त्याचा फायदा इकडे होताना पाहायला मिळाला. मोठा फटका नाही आलाय फ्री हिटवर, परंतु मॅच तर अजूनही ऑनच आहे. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. काय होणार येणाऱ्या 9 बॉलमध्ये 33 धावा बनतील का? षटकार चौकार येतील का? उडवलाय बॉल कव्हरच्या दिशेने, एक अफलातून फटका आलाय. वा वा वा, लाजवाब स्ट्रोक, सिक्सर. कव्हर्सला एवढ्या फ्लोला मारणं सोपं नाहीये क्रिकेटमध्ये. काय बॅटिंग आहे, बॉटम हँडचा काय वापर केलाय आणि एकदा बॅटच्या स्विंगनं बॉलला उडवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आता 8 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही धावा 27. 8 बॉल मध्ये 27. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. धर्मवीर चषक आहे, नामवंत स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे. रंगू लागली आहे मॅच. MUCC विरुद्ध अफजल 11 महाड. दोन्ही संघांचं कौतुक, चांगल्या टीम आहेत. काय होणार यापुढे? मोनिल ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तेज, पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा सामन्यामध्ये कलाटणी. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये? कारण मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती. 8 बॉलमध्ये 26. जर का या 2 पैकी एक मोठा फटका आला मॅच मध्ये आणखी मजा येईल, परंतु पाहायचंय सामना संपलेला नाहीये. आज अफजल 11 ने लाजवाब क्रिकेट खेळलंय. MUCC लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. एक नंतर तिकडे घेतली गेली आहे. आता चांगला बॉल आलाय, आता कमबॅक केलं हकीम यांनी. धाव संख्या 1 ने पुन्हा पुढे गेली आहे. 25 पाहिजेत, 7 बॉल बाकी आहे. हा बॉल मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचा असेल. साहिलला तो मोठा फटका खेळावा लागेल. हकीमची चांगली बॉलिंग होते, हकीमकडे वैविध्य आहे, हकीमकडे बॉल फिरवण्याची क्षमता आहे, मातीची खेळपट्टी आहे. परंतु साहिल स्वतःला सांगावं लागेल पुन्हा एकदा, आज साहिल तुम्हाला सिद्ध करायचं आहे. बॅट हातात आहे, वेळ आहे आणि एक मानाची स्पर्धा आहे. बॅट तर फिरवावी लागणार आहेत. समोर हकीम आहेत, समोर उडवलाय बॉल, अगदी मोठा फटका, परंतु काय कॅच घेतली आहे. कर्नाटकच्या गुलबर्ग्याचे अक्षय पाटील होते आणि त्यांनी पकडले एक अफलातून कॅच, विकेट. कर्नाटक जिल्ह्यातील गुलबर्गाचा हा खेळाडू आहे. अगदी सुपरमॅन झाला तिथे आणि लॉंग ऑनला काय उडी घेतली. वाह अक्षय पाटील, काय कलेक्शन होतं, काय कंप्लीट केली कॅच. हे महत्वाचं क्षण होतं.
आणि ते साहिलला आता बाद केलंय. म्हणजे आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये शेवटच्या 25 धाबांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 25 पाहिजेत. मॅच लांब गेली आहे, संपलेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत अख्तर शेख. सुप्रीमो ट्रॉफीमध्ये सिरीज घेणारा खेळाडू. गेली कित्येक वर्ष ठाण्याच्या राबोडीचं नाव मात्र महाराष्ट्रभर भारतभर केलंय अख्तर शेख यांनी. अख्तर पुन्हा एकदा इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत, परंतु मोनिल पटेल आहेत मैदानाच्या आतमध्ये. मॅच विनर खेळाडू आहेत आणि समोर आता शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंगसाठी पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. मोहित शुक्ला, खार जिमखाना बॉलिंगला दाखल होत आहेत आणि समोर तेवढेच चांगले बॅटर आहेत, पॉवर हिटर, मोक्याच्या क्षणी षटकार मारणारे अफजल 11 हा संघ पाहायला मिळतोय. अफजल 11 महाड, बोरली पंचतन असंही म्हणूयात. अगदी जबरदस्त. आणि 2 दिवसानंतरच रॉयल फेस्टिवल बोरली पंचतन देखील येते, जी देखील एक मानाची स्पर्धा आहे. अशा खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आहेत. हे 2 महिने खूप सारं क्रिकेट आणि नवोदित खेळाडूंना सुद्धा संधी मिळणार आहे. या आपल्या स्टार खेळाडूंना आपण ISPL मध्ये पाहूच आणि आपणही मॅचेस पाहू, त्यांनाही शुभेच्छा असतील, परंतु बाकीच्यांसाठी सुद्धा खूप साऱ्या स्पर्धा असणारच येणाऱ्या 2 महिन्यामध्ये. पहिला बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. मोहितने चांगली गोलंदाजी चालूच ठेवली आहे, अचूक टप्प्याची धारदार गोलंदाजी. हो अगदी बरोबर आहे. मोहितनं अगदी मोहित केलंय सर्व प्रेक्षकांना. टप्पा पडल्यानंतर काय अगदी चेंडूने उचली घेतली आणि बीट करून गेला विकेट किपरच्या. म्हणजे आता 5 बॉल 25 करायचे आहेत. षटकाराची भाषा बोलावी लागेल मोनिल यांना. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. समोर मोहितची चांगली बॉलिंग आहे. धर्मवीर चषक समोर उडवलाय, टॅक कसा आवाज आला, बॉलला पाठवलं खूप लांब, जा शोधून आणा, सिक्सर. मॅच ऑन आहे असाच सांगणारा फटका मोनिलचा. काय लांब मारलाय, सर्वात लांब. मोठा फटका आला इकडे आणि सांगितलंय आम्ही आहोत, आम्ही प्रयत्न करणार आहोत. इकडे जो जिंकणार आहे तो डायरेक्ट क्वालिफाय होईल सुपर 6 साठी आणि त्याच्यामुळे दोन्ही टीमचा हाच प्रयत्न आहे. मॅच संपलेली नाहीये. सर्वाधिक प्रभावित करणाऱ्या टीमच्या यादीत अफजल 11चं नाव घ्यावं लागेल, कारण युवा खेळाडूंचा भरणा त्यामध्ये पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय MUCC यांनी देखील ताकदवर आणि तगडी टीम उपस्थित केली आहे. इकडे बॉल मैदानाच्या दिशेने पाठवायचा आहे. धर्मवीर चषक काय होणार या मॅच मध्ये. सर चांगली मॅच रंगली. या षटकाराने पुन्हा एकदा चुरस निर्माण केली आहे. हो अगदी बरोबर आहे. अगदी चुरस निर्माण केलेली आहे. मध्यंतरी वाटलं होतं की प्रेक्षक आता नाराज होतील. प्रेक्षकांना अंदाज वर्तवला होता की ही मॅच आता अगदी एकतर्फी होईल, परंतु मोनिल पटेल जोपर्यंत आहे त्याने ऑन केलेली आहे मॅच. 4 बॉलमध्ये आता 19 करायचे आहेत. इथून जर षटकार आला तर अजून प्रेक्षक जे बसलेत त्या उभे राहतील आणि जे उभे प्रेक्षक आहेत ते टाचेवरती उभे राहतील. एवढा अगदी अफलातून एक रोमांटिक सामना आपल्या समोर रंगला जातोय. हो, धर्मवीर चषक स्पर्धा ही तशीच आहे, मानाची स्पर्धा आहे. प्रत्येकाला खेळावीशी वाटते. 4 बॉल अजूनही या ठिकाणी बाकी आहेत आणि मॅचला जिंकण्यासाठी 19 करायचे आहेत. म्हणजे 4 मधले 3 तरी बाहेर मारावे लागतील आणि जर का मारले तर टाय सुद्धा होऊ शकते. काही होईल, पाहूया. मोनिलच्या बॅटमधून मॅच विनर प्लेयर आहेत मोनिल. सर अजूनही सुपर ओव्हर झाली नाहीये, कारण आज या स्पर्धेतला 3रा दिवस आहे. माझं मन असं म्हणतंय की आज उद्यामध्ये एखादी ती पाहायला मिळेल. पाहूया काय होईल. आणि न्यूट्रल प्रेक्षकांना काय पाहिजे असतं, मॅच जास्त वेळ पाहिजे असते, मॅच चांगली पाहायला मिळत असते. चला थोडीशी घाई करायची आहे, कारण यानंतर आणखी 2 मॅच होणार आहेत आणि जवळपास 3 वाजायला आलेले आहेत. आता काल देखील आपण वेळेचं मॅनेजमेंट खूप चांगलं केलं होतं, आजही तसं करावं लागेल आपल्याला. लक्षात घ्या, मोहित शुक्ला युवा गोलंदाज आहेत खार जिमखानाच्या आणि दुसऱ्या बाजूला गुजरातचे बॅटर आहेत मोनिल पटेल. प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकावा लागेल, विचारपूर्वक खेळावा लागेल, विचारपूर्वक टोलवावा लागेल. धर्मवीर चषकातील आणखीन एक चुरशीची मॅच पाहायला मिळते. इकडे पाहूया मोहित. थोडीशी चर्चा होते दोन्ही बॅटरमधील, काय करायला पाहिजे, ही खेळपट्टी कशी आहे, वाऱ्याचा फ्लो कुठे असतो, याची देखील चर्चा होताना पाहायला मिळते आहे. धर्मवीर चषकाची बातच न्यारी असते. भगवं वातावरण दरवर्षी इकडे आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगल्या मॅचेसही पाहायला मिळत आहेत. मोहित शुक्ला समोर मोनिल पटेल.
समोर उडवलाय, आणखीन एक बॉल ज्याला समोर पाठवलंय. पाहूया किती धावा तिकडे मिळतील. फटका चांगला आलाय आणि हा सुद्धा बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. जो सामना हवा होता तसा सामना बघायला मिळतोय. मोनिल पटेल मारतोय. काल सुद्धा मित्रांनो असाच सामना झाला होता. 2 बॉल मध्ये 12 पाहिजे होत, 3 बॉल मध्ये 12, परंतु कराड तालुक्यातील शेवालवाडी गावचा डॉन सुजित शेवालेनं तो कारनामा केला होता. 2 बॉल मध्ये सामना संपवला होता सर. 2 बॉल मध्ये 2 षटकार मारत. तो कालचा दिवस होता, हा आजचा दिवस आहे. ती वेळ वेगळी होती, ही वेळ वेगळी आहे. परंतु हिरो बनण्याची संधी मोनिल पटेलकडे आहे, परंतु मोहितकडे सुद्धा आहे. कार जिमखान्याचा युवा बॉलर आहे, क्षमता आहे यांच्यामध्ये, ते करावं लागेल. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. मॅच चांगली रंगली आहे. वेगात बॉल टाकला इकडे आणि चालू लागलेले आहेत मोनिल. एक अप्रतिम बॉल पाहायला मिळाला मोहित यांच्याकडून. विकेटचं पतन. ओव्हरस्टेपिंग आहे की नाही यासाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे. पाहूया. यस, बॅटिंग टीमने घेतला. यस यस यस, बॅटिंग टीमने घेतलेला आहे. म्हणजे इकडे आता काय चला होणार. फेर डिलिव्हरी आहे, म्हणजेच मोनिल पटेल आउट. बघा मित्रांनो, मोनिल पटेलच्या बॅटला टच झाल्यानंतर मात्र कुठलाही दोन्ही पंचांचा निर्णय आला नव्हता. त्या अगोदर मात्र मोनिल पाटीलनं क्रीज सोडली. म्हणजेच याला म्हटलं जातं क्रिकेटची इमानदारी, आणि इमानदारी जपलेली आहे. एकदा मित्रांनो मोनिल पटेलचा खेळ तुम्हाला आवडला असेल, 16 बॉलमध्ये 36 धावा बनवल्या, तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. वाह, चांगले खेळले मोनिल. मुख्यच्या क्षणी आऊट झालेत, परंतु आशेचं किरण दाखवलं होतं आपल्या टीमला. अजूनही 2 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे त्या 13. पाहूया काय होईल. मैदानाच्या आतमध्ये निमिष रेडकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. घाटकोपर भटवाडीसाठी चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. स्काय रायडर, शिवनेरी या टीमसाठी देखील कांधारी किंगमध्ये काही मॅचेस खेळलेल्या आहेत. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी. संधी आहे 2 मध्ये 13. 2 मध्ये 13 पाहिजे. 2 6 जर आले तर टाय होऊ शकते. त्याच्यामुळे भाषा तर इकडे षटकाराची बोलावी लागेल. मोहित शुक्लाने देखील चांगली कामगिरी केली आहे. समोर निमिष रेडकर. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. धर्मवीर चषक पाहतोय आपण. ऑल इंडिया फॉर्मॅटची असणारी स्पर्धा. ओ हो, वेगात बॉल टाकलाय. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाईल. टपा थोडासा लांब टाकला आणि टर्नही केलाय आणि इकडे विकेट आली आहे रनआउटची. चांगलं कमबॅक मोहितचं. आणि खरोखरच अगदी दबाव बनत असताना सुद्धा मोहित दबावाला बली पडला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. शरीरापासून दूर त्यांना चेंडू टाकले आणि आता 1 बॉल आणि 1 बॉलमध्ये 13 धाबांची आवश्यकता आहे. एक औपचारिकता आता या मॅचची शिल्लक राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. दादांची कन्या पायलट देखील झाली आहे. यावेळेला अख्तर स्ट्रोक खेळतायत. कव्हरच्या दिशेने उडवलाय. फटका चांगला आहे, परंतु मॅचला जिंकलंय अफजल 11 महाड. बोरली पंचतंत्र उद्योजक अफजल मेहमान अँड कंपनी. संतोषजी नाणेकर आपलंही अभिनंदन. आणि या मॅचला या टीमने जिंकत असताना, लगातार दोन्ही मॅच जिंकत असताना उद्याच्या दिवसासाठी म्हणजे सुपर 6 साठी क्वालिफाय झालेत. चला त्यानंतर आता पुढचा सामना सुरू होईल. देवभूमी फाउंडेशन आणि गोपीदादा प्रतिष्ठान. जशी मॅचला सुरुवात होईल आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा करतोय परिवर्तन.
ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये रेडिओ जॉकी प्रदीप विचारे आणि त्यांच्यासोबत विघ्नेश मडवी सरांना. धन्यवाद.